फक्त एवढंच बाकी आहे की विडणी ग्रामपंचायतमध्ये फलटण नगरपालिका हद्दीतली लोक येणाऱ्या 6 महिन्यामध्ये राहायला आली तर नवल वाटायला नको. ज्या फलटण नगरपालिकेच्या सुविधा नाही आहेत ना, त्या सगळ्या सुविधा आमच्या विडणी ग्रामपंचायतमध्ये आहेत. आमची ग्रामपंचायतीची टॉयलेट बघितली तर आपल्या घरातली पण टॉयलेट एवढी स्वच्छ नसतील किंवा चांगली नसतील. याच्या पुढं जाऊन विडणी ग्रामपंचायतचे आमच्या टॉयलेट आहेत, सार्वजनिक टॉयलेट. एकदा येऊन बघा तुम्ही, आमचे वाचनालय बघा, आमचे झालेले रस्ते बघा, किंवा आमचं ग्रामपंचायत कार्यालय बघा. सातारा जिल्ह्यात असं ग्रामपंचायत कार्यालय नसेल असं अत्याधुनिक ग्रामपंचायत कार्यालय आहे. जेवढे गावाला एंट्री एक्झिट आहेत किंवा जेवढं गावठाण आहे तेवढं अख्खं गावठाण ग्रामपंचायत हॉलमध्ये बसून आम्ही अख्खं गाव बघतो. सगळे CCTV आहेत अख्ख्या गावामध्ये. तुम्ही आत्ता जरी बघितलं मोबाईलवरती दिसतं इथं आमचं गाव. म्हणजे नाईट विजनचे कॅमेरे आहेत. कुठं काय होत नाही, आता चोऱ्या माऱ्या सगळ्या बंद झाल्यात. आत्ताच या ठिकाणी काही युवक वर्गांनी पलीकडच्या बाजूला लाईट नाही आहे, अंधारातून जायला लागतं आहे, तर त्या ठिकाणी अध्यक्षांच्या माध्यमातून असेल किंवा युवक वर्गाच्या माध्यमातून असून लोकवर्गणीतून ताबडतोब त्या ठिकाणी हायमास्ट बसवण्याचं काम आपण त्या ठिकाणी 2-3 दिवसात संपवून टाकू. अशी विकास कामं तुम्ही सांगितलं तर करायला काहीच अडचण नाही आहे. युवक वर्गाने किंवा ज्येष्ठ लोकांनी थोडंसं युवक वर्गाला पण मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. जास्त न बोलता जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन की विडणीच्या धर्तीवर जर धुळदेवचा विकास करायचा असेल, विडणी विडणी गटाचा आपल्या सुषमाताई विडणीचीच लेक आहे, सांगवीची सुनबाई आहे. त्याच्यामुळं ते पण सुशिक्षित आहेत, त्यांचे मिस्टर पण सुशिक्षित आहेत. त्यांच्या माध्यमातून पण बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्या मिस्टरांच्या हाताला धरून, अविनाश मोरे माझे चांगले मित्र आहेत, अध्यक्षांचे पण चांगले मित्र आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून पण जेवढं जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणता येईल तेवढ्या सगळ्या गोष्टी आपण या धुळदेव गावामध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि 100% त्या राबवू. या ठिकाणी दोन्ही उमेदवारांची निवडणूक चिन्ह वेगवेगळी आहेत. पंचायत समिती गणाचं निवडणूक चिन्ह आहे कमळ आणि जिल्हा परिषद उमेदवाराचं चिन्ह आहे घड्याळ. या दोन्ही चिन्हासमोरची घड्याळाची बटणं दाबून या दोन्ही उमेदवारांना आपण आपल्या धुळदेव गावातून प्रचंड बहुमताने निवडून द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.